महानगर गॅसची वाहिनी टाकत असताना ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीला भगदाड पाडण्यात आले आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही जलवाहिनी फुटली असून त्यामुळे ठाण्यात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईस संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याने त्याच्यावर तसेच कारवाई न करणारे कार्यकारी अभियंता हनुमंत पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. 1000 मिलीमीटर व्यासाची पिसे ते टेमघर परिसरातील जुनी सिमेंटची पाईपलाईन भिवंडी बायपासजवळ रांजनोली गाव या भागातील जुन्या सिमेंटच्या 1000 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीजवळून महानगर गॅसची नवीन लाईन टाकण्याचे काम सुरू होते. या कामादरम्यान ड्रिलिंग करत असताना मुख्य जलवाहिनीला भगदाड पडले असून मोठी गळती सुरू झाली आहे. या घटनेमुळे गेल्या 15 दिवसांपासून ठाणे शहरातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित असून पाणी टंचाईला सामोरे जात आहेत. या प्रकरणी डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष राजेश कदम यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना राजेश कदम म्हणाले की ही घटना घडून 15 दिवस उलटले तरी संबंधित ठेकेदारावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा ठोस कारवाई झालेली नाही. या प्रकरणात तत्काळ लक्ष घालून जलवाहिनीची दुरुस्ती युद्धपातळीवर पूर्ण करावी तसेच ज्या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ही हानी झाली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून दंडात्मक पावले उचलावीत. त्याचसोबत अजून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यास विलंब करणाऱ्या व या जलवाहिनीतून होणाऱ्या पाणी चोरीला पाठीशी घालणारे कार्यकारी अभियंता हनुमंत पांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. राजेशजी, काय नेमकी मागणी केली? कारण का गेले कित्येक दिवस झाले महानगरपालिकेकडून पाणी पुरवठा होणारी पाईपलाईन जी आहे ती फुटलेली आहे. कोणत्याही प्रकारच्या महानगर गॅसवर अधिकाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल झालेला आहे? मोठी पाणी कपात आपल्याला पाहायला मिळते. तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की 1000 मीटर व्यासाची आपली पाईपलाईन जी पिसे टेमघर वरून आपल्याला पाणी पुरवठा होतो ठाण्याला, ती महानगर गॅसचं काम सुरू असताना ड्रिलिंग दरम्यान फुटलेली आहे. हे करत असताना अधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून नकाशा घेणं आवश्यक होतं. त्याने तो घेतला आहे की नाही याची आपल्याला अजून काही माहिती नाही. त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी आणि पाणी पुरवठा महापालिके ठाणेकरांना व्हावा याच्यामध्ये अडथळा निर्माण केला या प्रकरणी त्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल होणं आवश्यक असताना आज 15 दिवस उलटूनही ठाणे महानगरपालिकेने त्याच्यावर गुन्हा दाखल का नाही केला? ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता हनुमंत पांडे हे त्याच्यावर का म्हणजे एवढी मेहरबानी करत आहेत? त्यामुळे त्यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. या अगोदरही आमचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी याच पाईपलाईन मधून होणारी पाणी चोरी ही ठाणेकरांसमोर आणली होती आणि आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं होतं की हनुमंत पांडे यांच्यावर कारवाई करा. आज आम्ही स्पष्टपणे त्यांना विचारतो की कंत्राटदाराला पाठीशी घालणारा, पाणी चोरीला पाठीशी घालणारा या अधिकाऱ्याला आयुक्त पाठीशी घालतात की याला कुठला राजकीय वरद असतं? त्यामुळे ताबडतोब ठाणेकरांना 30% ते आता 50% एवढ्या गंभीर पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी जो जबाबदार अधिकारी आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे. त्याचसोबत या प्रकाराला जे कंत्राटदार जबाबदार आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याचसोबत जेवढ्या पाण्याची नासाडी झाली आहे त्या पाण्यासंदर्भात त्याच्याकडून दंड वसूल करण्यात यावा, हे नियमाने व्हावं यासाठी आम्ही आज ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र दिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच ठाणेकरांच्या समस्यांसाठी भांडत असतो. आज आपल्याला माहिती असेल की ठाणेकर गेले काही दिवस टँकरने पाणी पुरवठा आपली पाण्याची मागणी पूर्ण करून घेत होते. गेले काही दिवसांपासून टँकर माफियांनी दर वाढवलेली, आता अशी परिस्थिती की अक्षरशः टँकर उपलब्ध नाहीये. त्यामुळे यावेळी आम्ही अक्षरशः त्या अधिकाऱ्यांनी जर ही गोष्ट नाही वेळेत पूर्ण केली तर आम्ही त्यांना त्यांच्या दालनात कोंडू. कुठेतरी जाणून बुजून महापालिका प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही का असं वाटतं? 100% जर इतके पुरावे देऊनही जर आयुक्त आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई करत नसतील, ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नसेल तर याचा अर्थ त्या कंत्राटदाराला अभय देणारे अधिकारी दोषी आहेत. त्यामध्ये काही लागेबंदी असू शकतात? 100% लागेबंदी असू शकतात. कारण सर्वात महत्वाची गोष्ट, आज तिथे जी दुरुस्तीचं काम सुरू आहे ते काम ठाणे महानगरपालिका करते, महानगर गॅसच्या माध्यमातून होते की त्या कंत्राटदाराकडून हा खर्च वसूल केला जातो. याबद्दल ठाणे महानगरपालिकेने आपल्याला कुठलीच स्पष्टता दिलेली नाहीये. हे का मतं इच्छितात?
हे ठाणेकरांपासून का लपवलं जाते? का ठाणे महापालिका जे आपले करत असते त्यांच्या खिशातून उधळपट्टी करणार आहेत का? त्यासाठी आम्ही तिथे शोध घेणार आणि जे दोषी अधिकारी आहेत त्यांना यावेळी आम्ही बोलणार. जे काम होतं ते लवकरात लवकर करा असं जेही सांगतात. जे काही पैसे लागतील, निधी लागेल, तुम्ही तात्काळ उपलब्ध करून देतो असं देखील तिकडचे पाणी पुरवठा विभागाचे आमचं स्पष्ट मत आहे की जो महानगर गॅसचा जो कंत्राटदार याला दोषी आहे, नियमानुसार त्याच्या अटी शर्तींमध्ये याचा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे की या गोष्टीला तो जबाबदार आहे, तर या गोष्टीचा जो काही संबंधित खर्च आहे तो त्याने करायला हवा. असं असताना महानगरपालिका तो ठाणेकरांच्या करातून या खर्चाची उधळपट्टी का करत आहे? आणि त्याचबरोबर जर दुरुस्ती करत असेल तर अजूनही सातत्याने गळतीचे प्रकार समोर येत आहे. दुरुस्त झालेली अजून ठिकाणी गळती लक्षात येत आहे. तर मग हे नक्की प्रकार दुरुस्त का होत नाहीये? तुम्ही जो म्हणता पांडे नामक जो अधिकारी आहे, काय नेमकं त्याचा संपूर्ण रोल आहे? ते कार्यकारी अभियंता असून या सर्व प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्याचसोबत आम्ही याच्या अगोदर जी पाणीचोरी लक्षात आणली होती ते सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येतं. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून योग्य कामाची अपेक्षा करत होतो, परंतु आजपर्यंत त्यांच्याकडून जबाबदारीने कुठलंही काम करण्यात आलेलं नाहीये. ज्या पद्धतीने काम सुरू आहे तेही युद्ध पातळीवर सुरू. आज 15 दिवस उलटून एक साधी जलवाहिनी तुम्हाला दुरुस्त करता येत नसेल तर आपण कुठली स्मार्ट सिटी करत आहोत, त्याचा आयुक्तांनी आणि अधिकाऱ्यांनी विचार करायला हवा. खूप थकवा आला एवढा प्रवास करून. बाबा आता ऑटोमॅटिक गाडी घेण्याची वेळ आली. हो ग, पण महाग असणार ना. TJSB व्हेकल लोन आहे ना, आता कोणतीही अपग्रेड अगदी सहज शक्य. TJSB व्हेकल लोन्स, अपग्रेड करा आरामात. ठाणे हे केवळ शहर नसून इतिहास घडवणाऱ्या शिवसैनिकांची भूमी आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेना पक्ष मेळाव्यात आगामी महापालिका निवडणुकांसाठी आक्रमक भूमिका मांडली. धनुष्यबाण आपल्याकडे असून बाळासाहेबांचे विचार आणि महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा देखील आपलाच आहे. त्यामुळे विरोधकांना पाणी पाजून महापालिकांवर भगवा फडकवण्याचे आवाहन त्यांनी केले. 2022 साली महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले आणि त्या ऐतिहासिक निर्णयाची दखल जगातील 32 देशांनी घेतली, असा दावा शिंदे यांनी केला. ही सत्ता खुर्चीसाठी नसून सर्वसामान्य माणसासाठी आहे, असे सांगत त्यांनी आपल्या नेतृत्वाबाबतचा आत्मविश्वास व्यक्त केला. त्या कठीण काळात शिवसैनिकांनी दिलेल्या पाठबळामुळेच हे शक्य झाले, असेही ते म्हणाले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापले असून महापालिकांमध्ये महायुतीचा भगवा डौलाने फडकणार असा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला. नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने मोठ्या प्रमाणावर लढत दिल्याचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की विदर्भात जवळपास 750 जागांवर शिवसेनेचा भगवा पोहोचला, तर संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 4000 जागांवर धनुष्यबाण आणि भगवा झेंडा जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला. यासोबतच 147 ते 187 नगराध्यक्ष पदांपर्यंत शिवसेनेची ताकद पोहोचली, असे त्यांनी स्पष्ट केले. ही आकडेवारी म्हणजे केवळ निवडणुकीची गणिते नसून राज्याच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेचा विचार, चिन्ह आणि संघटनात्मक उपस्थिती पोहोचल्याचे प्रतीक आहे. आणि म्हणूनच हा काळ महाराष्ट्राच्या इतिहासातील शिवसेनेचा सुवर्णकाळ असल्याचा ठाम दावा शिंदे यांनी केला. या पक्षमेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पुन्हा एकदा शिवसेनेचा बालेकिल्ला राहणार असल्याचा ठोस संदेश दिला. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करत हा मेळावा केवळ सभा नसून येणाऱ्या निवडणुकांसाठी दिलेला राजकीय इशारा असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी,
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, श्रीराज माळी, मिथुन भोईर व त्यांच्या पथकाने चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना सीसीटीव्ही तपासत गुप्त बातमीदाराचा माहितीद्वारे माहिती मिळवली. चेन स्नॅचिंग करणारा आरोपी अब्बास उर्फ बडा युनुस सय्यद राहणार आंबिवली कल्याण हा बिदर कर्नाटक राज्य येथे पळाला. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील व त्यांचे 5 जणांचे पथक बिदर येथे पोहोचले. बिदर येथे आंबिवलीपेक्षा मोठी वस्ती इराणी लोकांची आहे, त्यामुळे मोठ्या शिताफीने कारवाई करावी लागते. रवींद्र पाटील यांचे पथक व लोकल पोलिसांचे 8 लोकांचे पथक घेऊन पहाटे 4 वाजता सगळे झोपेत असताना आरोपी लपून बसलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून आरोपीला ताब्यात घेतले. 5 मिनिटात ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर आरोपीला ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून चोरलेले सोन्याचे 232.5 ग्रॅम वजनाचे 30,22,500 रुपयांचे किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले. आरोपी चेन स्नॅचिंग करताना बाईक चालवणाऱ्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत. नारपोली पोलीस ठाणे येथे सोनसाखळी चोरी चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस निरीक्षक पी.आय. सोनवणे आणि त्यांची टीम एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती. त्यामध्ये अब्बास उर्फ बड्डा युनुस सय्यद राहणार आंबिवली कल्याण ठाणे हा आरोपी निष्पन्न झाला. त्याला PSI पाटील गुन्हे शाखा घटक 2 आणि त्याच्या टीमने बिदर कर्नाटक येथून ताब्यात घेतलं. त्याच्याकडून एकूण 20 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत, ज्यामध्ये 232 ग्रॅम सोनं ज्याची किंमत अंदाजे 30 लाख इतकी आहे इतकं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. सदर आरोपीला आज भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये रिमांडमध्ये घेतलेलं आहे. त्याला आज मान्य न्यायालयामध्ये आम्ही हजर करून पुढील रिमांड घेणार आहोत. कशी होती तुझी पोलीस? हा आरोपी हा खडकपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल होता मोक्याचा गुन्हा. त्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये ह्या आरोपीने आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला केला होता. त्या अनुषंगाने मोका दाखल होता. या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता 2023 पासून. त्यानंतर देखील त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले होते आणि त्याच्यावर यापूर्वी देखील काही चेन स्नॅचिंगचे देखील गुन्हे दाखल आहेत. सर, यामध्ये अजून काही आरोपी साधन का येत्या काळात आणि कशा प्रकारे तपास सुरू आणि कशा प्रकारे जे आहे चोरी करायचं, म्हणजे बाईक वरना केली जायची, घरांना गडबडी करून केली जायची? अब्बास उर्फ बड्डा युनुस सय्यद याच्यासोबत अजून काही साथीदार असण्याची शक्यता तपासून निष्पन्न झालेली आहे. त्याचबरोबर त्यानं सोनसाखळी चोरी किंवा चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये जे सोनं चोरलेलं आहे ते कुठल्या ज्वेलर्सला विकलेलं आहे किंवा अजून कोण त्याचे साथीदार या गुन्ह्यामध्ये सामील आहेत का, त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 2 पथक अधिक तपास करत आहे.